नमस्कार रसिको, मी ऐश्वर्या नारकर. IBN लोकमतच्या सगळ्या दर्शकांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज संक्रांत आहे. संक्रांतीनिमित्त आपल्यासोबत आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. महाश्वेता, कुणासाठी कुणीतरी, दुहेरी, या सुखांनोया या त्यांच्या गाजलेल्या मालिका. सून लाडकी सासरची हा ऐश्वर्या नारकरचा पहिला चित्रपट. घे भरारी झुळूक या चित्रपटानं महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारही मिळालेला आहे. आणि आपण आज ऐश्वर्या नारकरशी बोलूया, तिच्या अनुभवांविषयी जाणून घेऊया. नमस्कार ऐश्वर्या, स्वागत आहे सलाम महाराष्ट्रामध्ये. ऐश्वर्या, सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या संक्रांतीची आठवण जाणून घ्यायला हवी. ऍक्च्युली पहिली संक्रांत तशी काही फार विशेष नव्हती केली आम्ही, पण मला अगदी चांगलं आठवतं. आम्ही वडाळ्याला अवी तेव्हा BST मध्ये होता, जॉब करत होता, त्यामुळे आम्ही BST क्वार्टर्स मध्ये राहत होतो लग्नानंतर एक आय थिंक वर्षभर. आणि पहिल्या संक्रांतीला म्हणजे आमचं 3 डिसेंबरला लग्न झाल्यावर पहिला सण ऍक्च्युली संक्रांत आला होता. जनरली सणांमध्ये लग्नानंतर पहिला जर संक्रांत आला तर ती साजरी करत नाहीत, म्हणजे मोठ्याने. पण तरी सुद्धा मला अगदी आठवतंय की आईनी माझ्यासाठी हलव्याचे दागिने आणले होते. काळी साडी तर आम्ही लग्नाच्या आधीच एक्झिबिशन्स मध्ये घेतली होती, त्यामुळे ती माझ्याकडे होतीच. आणि अगदी साधं घर होतं आमचं, अगदी छोट्याशा 2 खोल्या होत्या. त्यात माझ्या सासूबाईंची एक पत्र्याची पेटी होती, त्यांच्या माहेरून आलेली. तर त्याच्यावर मी शॉल टाकून, त्याच्यावर आहेरात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू मांडून, हलवा, तिळगुळ असं सगळं करून आम्ही हळदी कुंकू केलं होतं. आणि आई बाबा मला वाटतं की लग्नानंतर संक्रांतीच्या निमित्ताने म्हणून पहिल्यांदा माझ्या घरी आले होते त्या दिवशी. आणि म्हणजे खूप वेगळं वाटत होतं, वेगळ्या घरात गेलेलं, एक वेगळं वातावरण. आणि मग आई बाबा आलेत, म्हणजे खूप छान आणि वेगळं फिलिंग होतं ते. त्यामुळे ती संक्रांत माझ्या जास्त लक्षात राहिली. म्हणजे फार त्याचा गाजावाजा किंवा असा सण म्हणून साजरा केलेला मला आठवत नाही. पण हे आहे, मग घरातल्याच आपल्या नेहमीच्या छोट्याशा कॅमेऱ्यानी फोटो काढले होते. त्यातले बरेचसे एकाचा एक हात नाही, एकाची मुंडी नाही, अशा पद्धतीने काढलेले फोटो होते. ते अजूनही बघितले तरी मजा येते. पण खूप साधेपणाने आणि खूपच साधेपणाने केली होती. पण एकूणच असं नाही वाटत की हे जे सण असतात, मग संक्रांत असेल, दिवाळी, दसरा असेल, आपण साजरे करतो, म्हणजे संक्रांतीला हलव्याची दागिने किंवा काळी साडी एक आनंद व्यक्त करण्याचे, प्रेम व्यक्त करण्याचे निमित्त असतात, शिवाय एक फील सुद्धा देतात. हो, नक्कीच. म्हणजे आपले छोटे छोटे सण काय किंवा मोठे उत्सव म्हणा, त्यानिमित्ताने आपण एकत्र येतो आणि गप्पा होतात, विचारांची देवाणघेवाण होते. आणि आत्ताच्या धाकधुकीच्या किंवा धकाधकीच्या जीवनात ना सगळ्या आपण नाही भेटत एकमेकांना. म्हणजे 12-12 तासांची आपली ड्युटीज असतात, त्यामुळे एकमेकांना भेटणं, गप्पा मारणं, हे फोन आता मोबाईल सुरू झाल्यामुळे त्याच्यावरच आपण डिपेंडंट आहोत. पण असे सण आपण साजरे करावेत, मला वाटतं की आग्रहाने, की त्यानिमित्ताने तरी आपण एकमेकांना भेटू. मग तिळगुळ म्हणा, पुरणपोळी ही निमित्त झाली खाण्याची किंवा भेटण्याची. पण एकत्र भेटणं, एकत्र राहणं आणि काय म्हणूया की आपल्या घरातल्या काय रीती आहेत, काय आपले संस्कार आहेत, ते पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी मला वाटतं ह्या सणांचा आधार आपण घ्यायला हवा. नक्कीच. आणि असं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा जसं आता तू सांगितलंस की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहेत, अशा सणांच्या निमित्तानं का होईना पण त्यांनी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी स्वतःचा प्रयत्न, म्हणजे थोडं रिलॅक्स पण करतात असं. हो, नक्कीच. मला पण तसं वाटतं. कारण अदरवाईज प्रत्येक वेळेला आपण सकाळी उठायचं, प्रोग्राम आपल्या डोक्यात फिक्स असतो. पाहुणे येणार म्हटल्यावर आपण एक आपली मेंटली आपण असो की चला आज आराम आहे, आज गप्पा मारायच्या किंवा जे काही असेल ते मजा येते घरात वावरायला पण त्यानिमित्ताने. तर मनाला विरंगुळा म्हणा किंवा एक रुटीन लाईफ मधनं बाजूला पडून म्हणा, कुठेतरी रिफ्रेश व्हायला आपल्याला एक चान्स मिळतो, मला वाटतं या सणांच्या मार्फत. नक्कीच. आणि मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याचा सावट म्हणजे मुंबईवरती झाला तरी भारतातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये थोडीशी भीती होती. पण असं जेव्हा एकत्र येणं होतं, एकमेकांशी बोलणं होतं, तेव्हा हे दुःख जे आहे, भीती आहे, ती थोडी हलकी व्हायला नक्कीच मदत होत असेल त्याच्यावर. सगळ्या लोकांना ऐश्वर्या नारकर माहिती आहे, सिरियल्स मधून बघितले, चित्रपट, ऍड्स आणि नाटकांमधून सुद्धा तुला बघितलेलं आहे. त्यांच्यासाठी हे सांगू इच्छितो की ऐश्वर्या नारकरला सुद्धा असा थोडासा स्पेस स्वतःसाठी हवा असतो, थोडीशी जागा स्वतःसाठी हवी असते. मला पुन्हा ते जे कसं वाटतं, म्हणजे आज काही नाहीये असं जेव्हा सकाळी फिलिंग असेल. खूप छान वाटतं. खरं तर माझं आणि अवीचं शेड्यूल किंवा आम्ही एक अमेय झाल्यानंतर एक असं ठरवलं होतं की महिन्याचे 30 दिवस नाही शूटिंग करायचं. म्हणजे तू 15 दिवस शूटिंग केलं असं मी 15 दिवस. म्हणजे फक्त अमेयासाठी किंवा फक्त घरासाठी असं नाही, पण आपण सतत त्या रामरगाड्यात वावरत राहिलो की एक आपल्याकडे पण एक साचलेपणा येतो आणि मग आपण तेवढ्या फ्रेशली किंवा मला वाटतं की
तेवढ्या उत्फुल्लतेने नाही आपण एक्सप्रेस करू शकत. म्हणजे आमचं जे मीडिया आहे आमचा की तुम्ही एक्सप्रेस करणं जास्त महत्वाचं असतं, चांगल्या पद्धतीने फ्रेश राहायला पाहिजे. फ्रेश राहणं म्हणण्यापेक्षा प्रामाणिक एक्सप्रेशन्स चेहऱ्यावर यायला हवीत ना, तर ती जर तुमच्यात ते साचलेपण असेल तर ती नाही येऊ शकत. त्यामुळे आम्ही आधी ठरवलं होतं की नाही पूर्ण 30 दिवस काम करायचं. पण समोर म्हणजे मी बेटिया सुरू केल्यानंतर म्हणजे हिंदी सिरियल सुरू झाल्यानंतर ते म्हणजे आपण नाही म्हणून थांबणाऱ्यातलं ते काम नाही राहत शेवटी आपल्या हातात. पण अशा ह्या सगळ्या गडबडीमध्ये असं वाटतं की मग खरंच जे काही महिन्यातले 1-2 दिवस मिळतात ते अमेयसाठी म्हणा किंवा घरात नुसतं बसून राहण्यासाठीही खूप छान वाटतात. की नाही आज सकाळी 7 वाजता उठून नाही गाडी घेऊन जायचंय किंवा ट्रॅफिकमध्ये नाही अडकायचंय आपल्याला. खूप छान शांतपणे घरात बसलेलो होतो आपण आपल्या सगळ्या नातेवाईकांबरोबर. की आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे आमच्याकडे खूप मेंबर्स आहेत घरी, त्यामुळे घरात एक गेट टुगेदर असतंच रोज. त्यामुळे ते छान वाटतं की आज घरी शांतपणे बसायचंय, काही टेन्शन्स नाहीत, कुठली रिफ्रेश व्हायला मिळतं थोडंफार. नक्कीच रिफ्रेश व्हायला मिळते आणि त्याचा उपयोग होतो तो काम करताना होतो. म्हणजे एक प्रकारचं ज्याला म्हणू की पुन्हा नव्या कामासाठी ऊर्जा गोळा अगदी, करण्यासाठी हे नक्कीच, आवश्यक असतं. आत्ताच तुझ्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की आमचं एकत्र कुटुंब आहे. हल्लीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब खूप कमी दिसतं. म्हणजे एकूणच आपण बघतो की ग्लोबलायझेशन मध्ये आता व्यक्तिवाद खूप वाढत चाललेला आहे, स्वातंत्र्याच्या संकल्पना अधिक विस्तारलेल्या आहेत. त्याच्या तो वेगळा चर्चेचा विषय. पण तुमच्या एकत्र कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मला असं वाटतं की तू जसं म्हणालीस तसं व्यक्ती स्वातंत्र्य आणि ग्लोबलायझेशन हा मुद्दा आहेच. पण आताच्या न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या आहेत किंवा न्यूक्लिअर फॅमिलीची जी कॉन्सेप्ट आहे ती मला वाटतं अशामुळे आली असेल की कन्व्हिनियन्स. म्हणजे जॉईंट फॅमिली आता मी डोंबिवलीला माझं माहेर होतं, तर त्या डोंबिवलीच्या घरी जर आमची जॉईंट फॅमिली असते तिथे मला राहायचं असतं, माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे, तर ते मला नाही जमणार. मग असं होतं की चला नवरा बायको आपला मुलगा किंवा मुलगी जे कोणी असेल तर आपण आपल्या कामाच्या जागी कुठेतरी आसपास राहूया. कारण मुंबई ट्रॅफिकमधनं जाताना पण 1-1, 1.5 तास लागतो. त्याच्यामुळे तो वेळ वाचणं आणि आपल्या माणसांमध्ये आपण जास्त राहणं हे गरजेचं असतं. तर तो एक मुद्दा मला आताच्या परिस्थितीत जास्त जाणवतो न्यूक्लिअर फॅमिली निर्माण होण्यामध्ये. आणि जॉईंट फॅमिलीजचं तर अगदीच मला सांगावंसं वाटेल की खूप बेनिफिट्स आहेत. म्हणजे सगळ्यात मोठा बेनिफिट मला असं वाटेल की मुलांवर जे संस्कार केले जातात, तर आपण नुसते संस्कार करा म्हणून असं पाळणा घरावाल्यांना सांगून ते संस्कार नाही घडत. आपण ज्या वातावरणात लहानपणापासून वाढलोय ते वातावरण कुठेतरी बिंबत असतं आपल्या मनावर आणि ते घेऊन आपण पुढे आयुष्यात चालत असतो. म्हणजे मला असं वाटतं की मी एका अगदीच मध्यमवर्गीय फॅमिलीतनं पुढे आले. त्यामुळे त्या काळात असं नाही कोणी म्हणत की आता हे संस्कार तुझ्यावर घडवतोय आम्ही, असं नाही. पण ज्या वातावरणात आपण राहतो ना ते कुठेतरी आतमध्ये रुजत असतं आपल्या. तर आता म्हणजे इतक्या वर्षांनी सुद्धा जर मला काही वाईट गोष्टी माझ्या आजूबाजूला असतील तर त्याचा इफेक्ट नाही होत माझ्यावर, कारण ते बेसिक संस्कार माझ्यावर आहेत की नाही हे वाईट आहे. म्हणजे चांगल्या वाईटाची पारख करणं हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असतं आणि हे संस्कार आपल्या लोकांमध्ये राहूनच होतात. म्हणजे जॉईंट फॅमिलीत ज्या वेळेला आपलं बाळ वाढत असतं तेव्हा त्याच्यावर आपल्या घराचे काय संस्कार आहेत हे त्याच्यावर प्रतिबिंबित होतात आणि मग ते घेऊन तो पुढे जे काही मार्गक्रमण करतो ते अगदीच मला असं वाटतं की त्याच्यात चूक होऊ शकत नाही. लाईफ टाइम साठी त्याच्यासाठी ते ती पुंजी असते असं वाटतं. ऐश्वर्याने खूप छान मुद्दा मांडलेला, खरं समाजशास्त्रीय मुद्दा आहे तो. त्यामुळे बोलताना की ज्याला म्हणता संस्कार संस्कृतीचंच एक अंग आहे. संस्कार संवर्धनाचं किंवा संक्रमण करण्याचं काम एकत्र कुटुंबाच्या माध्यमातून किंवा या सणांच्या माध्यमातून होत असतं. तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्या आता तुला पण याची सवय असेल. आपल्याला एक ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर पुन्हा येत, कारण लोक तर नक्की बघत राहणार आहेत टीव्ही तुझ्याकडून ऐकायसाठी. पण ब्रेकवरती जाण्याच्या आधी एका आपल्या पुढं काय असणार आहे त्याची सुद्धा एक झलक छोटीशी दाखवूया.